जाण्यानंतर भगवान परमात्मा प्रकट झाले, चराचर सृष्टीला आनंद आहे. भगवान भोलेनाथांना वाटलं की आपण जाऊन भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यावं. भोलेनाथांनी जोग्याचं रूप घेतलं, जोगी झाले, जोगी जोगी. घरोघरी जाऊन अलख निरंजन भिक्षां देही, भिक्षां देही, भिक्षां देही. प्रत्येक घराजवळ जातात. नंद बाबाच्या वाड्याजवळ आलेले, आवाज दिला, नगर में जोगी आया हो, नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, भेद कोई समझ न पाया, अजब है तेरी माया हो, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ. नगर में जोगी आया, दर्शन पाया. जय हो. अंग विभूति गले मुंडमाला शेष नाग लिपटायो, माँ के तिलक भाल चंद्र और घर घर अलग जगायो, घर घर अलग जगायो, घर घर अलग जगायो. ओ आ, आ, नगर में जोगी आया, भेद कोई समझ न पाया, अजब है तेरी माया हो, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ. भिक्षुक दाराशी आल्यानंतर सहज आपली वृत्ती असते, याला काहीतरी द्यावं आणि बाबांनी आपल्याकडून निघून जावं. नंदराणीने तयारी केली. मुलगा झालेला होता, आनंद होताच, बाबांना चांगलं दान दक्षिणा द्यावं म्हणून नंदराणी थाळ घेऊन आलेले आहेत. महादेव म्हणतात, मला अशी भिक्षा नको, ले भिक्षा निकली नंदराणी, कंचन थाल कंचन थाल धरायो, धरायो. मला हे नको, मला तुझ्या मुलाचं दर्शन करायचंय. यशोदा मैया म्हणे, जातो का तिकडे? अवतार पाहिला का तुझा? अरे ती पुतना देवांगनेसारखी नटून आली होती, तरी तिच्या मनात काळ होतं, तुझा अवतार पाहिला का? तुझ्या जटा, तुझा अवतार, तुझे कपडे, गजचर्म, व्याघ्रांबर, हत्तीचं कातडं, कुठे वाघाचं कातडं, गळ्यामध्ये तू नाग लपेटून आलेला आहे आणि माझं कोवळं पोरगण तुझ्या हातात देताल, निघ इथून. भोलेनाथाने सांगितलं, आई दाखव ना, आई दाखव ना, आई दाखव ना. आईने सांगितलं, तू गेला तर बरं, तुझा विचार करून ठेव. भिक्षा मागायला कोण आलेलं आहे? भोलेनाथ, महादेव आलेले आहेत. देवाची आई महादेवाला देवाचं दर्शन दिलं.
देवाचं दर्शन घेऊ देत नाही. अशी लीला झाली. भोलेनाथांनी सांगितलं मला दर्शन करू देत नाही का? काहीतरी मंत्र म्हटले बाबांनी, कोणते म्हटले काय माहिती, पण भगवान परमात्मा रडायला लागले. आणि भोलेनाथ तिथून आताच्या भाषेत साधारण 1.5 किलोमीटरच्या अंतरावर जाऊन बसले. आस लावून बसले की मला भगवान बोलवतील. आणि तिथे जाऊन नाव धारण केलं आसेश्वर. बोला आसेश्वर भगवान की. आस लावून बसले. नंदगावच्या जवळ आसेश्वर महादेव म्हणून सुंदर स्थान आहे. आसेश्वर महादेव. भगवान आस लावून बसले. इकडे भगवान रडायला लागले. बाळकृष्ण रडतात. यशोदामाईनी सगळे प्रयोग करून पाहिले. काकुळतीला आली. याला त्याला सांगायला लागली रडते माझे रडते माझे बाळताने समजावी ताराहिना. रडते माझे बाळताने समजावे ताराहिना. रडते माझे बाळताने समजावे तारा. रडते माझे बाळताने. रडते माझे बाळताने समजावे ताराहीना. नाना परी समजावी ते मागीला ते खाया देते. नाना परी समजावे ते मागील ते खाया देते. हो नाना परी समजावी ते नाना परी समजावी ते मागीला ते खाया देते. नाना परी समजावे ते मागील ते खाया देते. थापटोनी इजवीते थापटोनी इजवीते परिहाऊगा राहेना. रडते माझे बाळताने समजावे रडते माझे बाळताने समजावे आहे ना. काकुळतीला आली यशोदा मैया. लहान लेकरू 8-10 दिवसाचं लेकरू रडतं 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 रडणं थांबतच नाही. गल्लीतल्या गवळणी जमा झाल्या. का ग धरताना व्यवस्थित धरलं होतं का? हा असे इथं हात लावायचा का बरं? हे सगळे प्रयोग यांना माहिती आहेत. 2 जणींनी असं उपर्ण धरलं, त्याच्यात देवाला टाकलं, असे एकदा इकडून आणि एकदा बरोबर का? भगवान रडायचे थांबत नाही, थांबत नाही, थांबत नाही. रडून 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 घर डोक्यावर घेतलं. काय झालं? चित्त कोणाचं लागत नाही. नंद बाबा जागे आहेत, यशोदामाई जागी आहे. नंद बाबांनी सहज विचारलं कोणी आलं होतं का? हा म्हणे एक साधू आला होता, तो गेला तेव्हापासून रडतोच आहे. त्यांनीच काही केलं असेल मेल्याने म्हणे. गोपाळांना सांगितलं जा त्या साधूचा शोध घ्या. गोपाळांनी सांगितलं आम्ही गायी चारत होतो ना, जवळच बसलेला आहे, जास्त लांब नाही गेलेला. आता भोले बाबांना बोलायसाठी गोपाळ येतात. आता ते म्हणतात तुम्हाला मैयाने बोलवलं. बाबा म्हणतात मी नाही येणार. बाबा मी नाही येणार. बाबा तुम्हाला आमच्या यशोदा मैयाने बोलवलं. म्हणे कोण यशोदा मैया? म्हणे कृष्णा, त्या बाळाची आई. मी नाही येणार. मग पोरांनी सांगितलं तू असं येणार नाही तर आम्ही डायरेक्ट धडलील धाड दिसू. आणि आजीचा रुबाब माहिती होता. आजीने दुपारी झाकलून दिलेलं होतं. यशोदा मैयानी भोलेनाथ आले. कसं दर्शन झालं? कसं दर्शन झालं? ना चाहिए तेरी दौलत दुनिया, नाही कंचन माया, अपने लाल का दर्श करा दे, मैं दर्शन को आया. रडणं शांत झालं.
भोलेनाथांनी भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं, जवळ घेतलं. पुन्हा यशोदा मैया म्हणते, झाला ना उगा आता, आण माझ्याकडे. जसं मैयाकडे गेलं देवानी परत रडणं चालू केलं. 2-3दा असं झालं. मैयाने सांगितलं, बाबा तू आमच्याच वाड्यात राहा. म्हणून नंदगावला, नंद महलामध्ये नंदेश्वर महादेव आहेत. हे बघा, सर्व ठिकाणी दर्शनाला जा, महादेवांच्या सोबत त्यांचा संपूर्ण परिवार असतो. बरोबर आहे. महादेवांच्या दर्शनाच्या अगोदर कोणाचं दर्शन? नंदीचं दर्शन. अगोदर नंदीचं दर्शन. आत गेल्यावर भगवती पार्वती देवी, गणपती बाप्पा, कार्तिक स्वामी, शिवपंचायतन त्यांचं दर्शन असतं. पण नंदगावला जर तुम्ही गेलात आणि नंदबाबाच्या महालामध्ये, नंद महालामध्ये जर महादेव आहेत ना, नंदेश्वर महादेव, मंदिराच्या बाहेर निघाल्यावर उजव्या हाताला, देवाकडे आपली पाठ असली तर उजव्या हाताला, आणि देवाकडे तोंड असलं तर डाव्या हाताला नंदेश्वर महादेव आहेत. तिथे नंदी नाही, पार्वती नाही, गणपती नाही, कार्तिक स्वामी नाही, अशोका सुंदरी नाही, कोणीच नाही. एकटे बाबा आहेत. कशा करता? बाबा तिथे लेकराला खेळवायला आहेत. तिथे नंदी नाहीत महादेवांच्या समोर. नंदेश्वर महादेव. बोल नंदेश्वर भगवान की जय. ब्रजमंडलामध्ये 3 गावं मोठे प्रसिद्ध आहेत. एक आहे बरसाना, दुसरं आहे नंदगाव, तिसरं आहे गिरिराज गोवर्धन. बरसाण्याचा जी टेकडी आहे, बरसाण्याचा जो डोंगर आहे ना, भगवती राजराजेश्वरी, रासराशेश्वरी राधाराणीला जन्म घ्यायचा होता. उत्तम असं स्थान निवडावं असं ब्रह्मदेवाला वाटलं. भरपूर शोधाशोध केली. शेवट ब्रह्मदेवाला वाटलं की ते कार्य आपणच करावं. म्हणून ब्रह्मदेव ब्रह्मांचल पर्वताच्या नावाने तिथं उपस्थित आहे. बरसाण्याची जी टेकडी आपण चढून जातो ना, ते ब्रह्मदेव आहेत. नंदगावला जो आपण पर्वत चढून जातो, नंदगावला जे आपण पहाड चढून जातो, नंदबाबांच्या महालात, ते भगवान शंकर आहेत पहाड रूपाने. 3ही देव तिथं पहाडाच्या रूपात आहेत. आणि गिरिराज गोवर्धन प्रत्यक्ष भगवान विष्णू आहेत. प्रत्यक्ष भगवान विष्णू आहेत. महादेवांनी दर्शन घेतलं, तिथेच वास्तव्य केलं. नंदेश्वर महादेव म्हणून भगवान परमात्मा 6 महिन्याचे झाले, पण नामकरण संस्कार नाही झाला. कालेनाल्पेन राजर्षे रामकृष्णश्च गोकुले आघृष्ट जानुभिः पदभीर विचक्रमतुरंजसः. भगवान परमात्मा चांगले रांगायला लागले तरी नाव नव्हतं ठेवलेलं. का नाव ठेवलं नव्हतं? कंसाच्या भीतीने. इकडे वसुदेवजींनी आपले आचार्य गर्गमुनी यांना सांगितलं, गोकुळात जा आणि माझ्या 2ही मुलांचे नाव ठेवले. गर्गमुनी यदुवंशाचे आचार्य होते, गुरु होते. गर्गाचार्य आल्यानंतर रोहिणी देवींनी गर्गमुनींना ओळखलं. गोठ्यामध्ये गुप्त रीतीने नामकरण संस्कार पार पाडायचं ठरलं. पण यशोदा मैयाच्या मनामध्ये धाकधूकच होती. एक पुतना आली, त्या पुतनेने देवाला उडवून घेऊन गेली. एक जोगे आला, त्या जोग्याने देवाला रडवलं. आता या दाढी मिशीवाल्या ब्राह्मण बाबाच्या हातात मी कसं काय देऊ? नाही देणार. बाया हुशार असतात. रोहिणी देवीला सांगितलं, आपसात ठरवलं. हे बघा रोहिणीजीजी, तुमच्या मांडीवरचं बाळ माझ्याकडे द्या आणि माझ्या मांडीवरचे तुम्ही घ्या. साधू जर ओरिजिनल असेल ना, ओळखून घेईल कोणतं कोणाचं आहे. जागती जोत होईन तर वै खेळील. जागती जोत कुठून शब्द आला काय माहिती. सत्नो ओरिजिनल असेल तर ओळखून घेईल. गर्गाचार्यांच्या समोर दोघही माया बसलेल्या आहेत. रोहिणी नंदन यशोदेच्या मांडीवर आहेत आणि यशोदानंदन रोहिणी देवीच्या मांडीवर आहेत.
श्री शुक उवाच गर्ग पुरहितो राजन् यदुनाम समूहात पाह व्रजं जगामनन्दस्य वसुदेव प्रचोदितः. गर्गाचार्यांनी मनोमन दोघ बाळांना प्रणाम केला, नमस्कार केला. आणि गर्गाचार्यांनी ओळखलं की या म्हाताऱ्या आपली परीक्षा घेत आहेत, या महिला आपली परीक्षा घेत आहेत. गर्गाचार्यांनी नाव ठेवायला सुरुवात केली, भविष्यही सांगायला सुरुवात केली. हे यशोदा मैया, तुझ्या मांडीवर जे बाळ आहे ना ते तुझं नाही. गर्गवाच अयम हि रोहिणी पुत्रो रमयन् सुहृदो गुणैः अख्यासस्ते रामैति बलाधिक्यात् बलं विदुः यदुनां पृथक् भावात् संकर्षणमुशन्यत्युत. याच्याकडे पाहिलं की मन रमतय, म्हणून याचं नाव मी राम ठेवतो. काय ठेवतो? गुलत जा. काय ठेवतो? राम ठेवतो. आख्यासस्ते राम इति बलाधिक्यात बलम विदुः. पण याच्यात भरपूर बल असेल, बलाधिक्यात बलम विदुः, म्हणून त्या रामाच्या पुढे मी बल शब्द लावतो आणि या बाळाचं नाव मी ठेवतो काय? मी जर इथला बागे बागे बोले तर काय ठेवलं? बलराम. बोल बलराम भगवान की जय. यांचा जन्म संकर्षण पद्धतीने झालेला आहे, म्हणून जग यांना संकर्षण म्हणून ओळखेल. संकर्षण बलराम म्हणतील. बलराम. आणि ऐका, हा जो रोहिणी देवींच्या मांडीवर आहे ना, आसन वर्णाश्रयो ह्यस्य गृह्णतोनुयुगम तनुः. हा रोहिणी देवींच्या मांडीवर आहे ना, यांनी आताच नाही, हा सावळ्या वर्णाचा जो आहे ना, यांनी प्रत्येक युगामध्ये शरीर धारण केलेलं आहे. भविष्य सांगत होते ना, यांनी प्रत्येक युगात शरीर धारण केलेलं आहे. हा मागच्या युगामध्ये त्यांनी अनुक्रमे पांढरा, तांबडा, पिवळा रंग स्वीकारला होता. रक्त, श्वेत, पीत, प्रभा, भिन्न भिन्न है ना. तांबडा म्हणजे लाल रंगाचा, पांढरा म्हणजे धवल रंगाचा आणि पिवळ्या रंगाचा यांनी स्वीकार केला होता. शुक्लो रक्तस्तथा पीत इदानीं कृष्णतांगतः. आता मात्र यांनी सावळा वर्ण धारण केलेला आहे. देवाचा पिवळा अवतार कोणता? पिवळा अवतार कोणता? भगवान नरसिंह. हिरण्य वर्णाचे होते ना. हिरण्य म्हणजे सोनं. सिंहाचा अवतार होता ना पिवळा अवतार. तांबडा अवतार कोणता? देवाने कश्यप अवतार धारण केला, कासवाचा अवतार धारण केला, तो तांबड्या रंगाचा. आणि पांढरा अवतार देवाचा हंस अवतार. हंस अवतार. शुक्लो म्हणजे शुभ्र, पांढरा. शुक्लो रक्तस्तथा पीत इदानीं कृष्णतांगतः. आता त्यांनी सावळ्या वर्णाने अवतार धारण केलेला आहे, म्हणून याचं नाव रंग सावळा आहे, कृष्णवर्णी हा आहे, म्हणून याचं नाव मी कृष्ण ठेवतो. मोठ्याचं नाव संकर्षण बलराम आणि लहान्याचं नाव श्रीकृष्ण. गर्गाचार्य चालले गेले. यशोदा मैया दिवसभर विचार करत राहिली, एवढं लांबलचक नाव घेईपर्यंत येतं गल्लीत पळून जातील. प्रत्येक आईने आपल्या लेकराला वेगळंच तिचं नाव असतं, है ना.
आहे की नाही? काहीतरी म्हणतेस आई वेगळ्याच नावाने, दादू, भाऊ, जिबू, तात्या, नाना हे जुने नावं झाले. आताही काहीतरी म्हणतात की नाही, रिंकू, पिंकू, टिंकू, मिंकू हा म्हणतात. तसं भगवान परमात्म्याला मी एवढं लांबलचक नाव, मी अडाणीबाई मला इतकं मोठं नाव येणार नाही. मी मोठ्याला बलुवा म्हणेल आणि लहान्याला कनुवा म्हणेल. यशोदामाईने आवडीने ठेवलेले नाव बलुवा आणि कनुवा. मग 6 महिन्याचे भगवान झाले तोपर्यंत नाव ठेवलं नाही. मग याला कोणत्या नावाने हाका मारायचे? ज्याला देव जसा दिसायचा ना तसे हाका मारायचे. त्या 6 महिन्याच्या कालावधीत गवळणी भगवान परमात्म्याला बघायला यायच्या. एक दिवस हिवाळ्याचे दिवस भगवान परमात्म्याला तेल लावून असं उन्हात टाकलेलं होतं. देवाचे लाल लाल तळवे दिसत होते. मुख सुद्धा असं सुंदर लाल लाल चमकत होतं. हाताचे तळवे लाल, पायाचे तळवे लाल. सहज यशोदा मैया आली. हे काय पाहते एवढी टक लावून? माझ्या मुलाला दृष्ट लागेल. त्या गवळणीने सांगितलं, बाई तुमच्या मुलाला नाही लागणार, त्याचीच दृष्ट मला झाली. लाली तेरे लाल की जित देखो तुत लाल, देख न गई मैं लाल को हो गई लालम लाल. एक तो तेरे होठ पतले, दूसरी लाली लगी. एक तो तेरे होठ पतले, दूसरी लाली लगी. तीसरा तेरा मुस्कुराना, दिल दीवाना हो गया. तीसरा तेरा मुस्कुराना, दिल दीवाना हो गया. वो सावरी सूरत पे मोहन, दिल दीवाना हो गया. सावरी सूरत पे मोहन, दिल दीवाना हो गया. एक तो तेरे ओठ पतले, दूसरा लाली लगी. तीसरा तेरा मुस्कुराना, दिल दीवाना हो गया. त्यांचा दिवस उगायचा ते भगवान परमात्म्याच्या नामचिंतनात. दिवस काम करायच्या तो त्याच्या नामचिंतनात, रात्री झोपायच्या त्याच्या नामचिंतनात. त्याच्याशिवाय काहीच नाही. स्वप्नात सुद्धा देवच. जाग होऊन एकमेकीला अनुभव सांगायच्या. ज्ञानोबरायांची गवळत आहे ना, जागृती पुसे, जागृती पुसे साजणी, कोण बोलियले अंगणी. निरखिता नयनी वृंदावनी देखिला, मनुवे धुवो तयाचा, पंढरी रायाचा. झोपेत 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 करमतच नाही. दिवस रात्र त्याचंच चिंतन, त्याचंच चिंतन. आता भगवान परमात्मा रांगायला लागले. आघृष्ट जानुभिही, एक हात टेकतात, एक पाय टेकतात आणि भगवान परमात्मा रांगतात. तडवे तळहात टेकीत, तडवे तळहात टेकीत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत. हो हो डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. ओ रंगणी रंगनाथ, रंगणी रंगनाथ तो म्या देखिला सये. तडवे 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 तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत.
तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगता रांगताच भगवान परमात्मा चोऱ्या करायला लागले. चोऱ्या करायला लागले. ततस्तु भगवान कृष्णो वयस्यैर व्रजबालकैः सह रामो व्रजस्त्रीणां क्रीडे जनयन्मुदम्. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या वयाच्या आपल्या सोबतच्या समवयस्क असणाऱ्या लेकरांना घेऊन आपल्या बरोबरीच्या पोरांना घेऊन खोड्या करायला लागले. गवळणीने जावं, यशोदामाईला गारहाणे सांगावे. यशोदामाईनी देवाला 5-6 दिवस घराच्या बाहेर काढलं नाही. जाऊ नको म्हणे, जाऊच नको बाहेर. 5व्या दिवशी सकाळी सुंदर तयारी केली आणि सांगितलं, हे बघ, मातीमध्ये खेळायला जायचं नाही. किती सुंदर तयारी केली तुझी मी. भगवान परमात्म्याने हो म्हटलं, पण यशोदामाई या घरात काही कामाला लागल्या. भगवान परमात्मा रांगत 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 दाराच्या बाहेर निघाले. 5 दिवसापासून देवाचं दर्शन झालं नाही, म्हणून गल्लीतल्या गवळणी वाटच पाहत होत्या केव्हा बाहेर येतो. भगवान परमात्मा बाहेर आले. गवळणींनी पटकन उचलून कडेवर घेतलं, आपल्या घरी नेलं, देवाला खाऊ पिऊ घातलं. भगवान थोडेसे डोळे लावायला लागले, देवाला झोपवून दिलं. यशोदामाईचं सगळं काम आवरलं गेलं आणि लक्षात आलं कारभाऱ्याचा केव्हाचा सासूल नाही. आपणही म्हणतो ना, मुलं 2दाच गप्पा असतात, एकदम शांत देवासारखे बसतात. एकदा चड्डीत कार्यक्रम केला असेल तेव्हा, आणि दुसरं त्यांच्याकडून काहीतरी चूक झाली असेल. घरात पाहिलं, दारात पाहिलं, अंगणात पाहिलं, दिसत नाही. प्रत्येक घरात जायला लागल्या, विचारायला लागल्या, देव पाहिला का, देव पाहिला का, कृष्ण पाहिला का, कृष्ण पाहिला का. श्री संत एकनाथ महाराज गोड वर्णन करतात. माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. माझा कृष्ण देखिला काय, माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. अशी यशोदामय्या विचारते, कृष्ण पाहिला का, कृष्ण पाहिला का. कावरी बावरी झाली. तिच्यापेक्षा ज्येष्ठ ज्या गवळणी होत्या ना, तिच्यापेक्षा मोठ्या गवळणी होत्या ना, तिला रागवायला लागल्या. तुझं काम कुठे पळून चाललं होतं का. म्हातारपणात देव पावला, लोकांना होत नाही, लोक नवसा करतात. एकुलतं एक लेकरू, कुठे गेली होती तू. काय करू बाई, मी घरात आवरायला लागले. होते सारवीत मी चूल सारवायला लागली. आताची गवळण राहिली असे तिने सांगितलं असतं, मी पुसत व तू गॅस ना वटा. अंगणी रांगत आले मूल, होते सारवीत मी कैसी भूल पडली. माझा असा डोळा झाकला त्यांनी, समजलंच नाही कुठे गेला. कुणी नेला असेल का, कुणी नेला असेल का. देवाच्या रूपाचं वर्णन सर्वांनाच आवडायचं, म्हणून माहिती असून त्या गवळणी तिला म्हणतात, अगं लोक चांगले नाही. त्याच्या अंगावर काही दागिने घातले होते का. माथा शोभे पिंपळ पान, माथा शोभे पिंपळ पान, माथा शोभे पिंपळ पान, माथा शोभे पिंपळ पान. मेघवर्ण ऐसा जान, मेघवर्ण ऐसा जान, मेघवर्ण ऐसा जान, मेघवर्ण ऐसा जान. त्याला म्हणती श्री भगवान, त्याला म्हणती श्री भगवान, त्याला म्हणते श्री भगवान, त्याला म्हणते श्री भगवान. योगी ध्यान विश्रांती. माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे सांगा,
माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे सांगा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे सांगा माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा पिंपळ पान त्याला माथ्यावर लावलं होतं. पिंपळ पान आता टिकलीच्या जमान्यात पिंपळ पान नाही समजणार है ना. असं गोल कुंकू लावायचं आणि वरच्या बाजूने किंवा खालच्या बाजूने पुसायचं. आजही पिंपळ पान देवाला लावतात, पण पंढरपूरला पंढरपूरच्या पांडुरंगाचा जो गंध आहे ना, पिंपळ पान. माथा शोभे हा माथा शोभे पिंपळ पान. जटाभार नाही, अंगी विभूती अपारते भगवान दत्तात्रयाकडे चाललं गेलं. माता शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर. हा भगवान दत्तात्रयांचं वर्णन आहे ते. काखी झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान शंख चक्र गदा हाती पायी खडावा गरजती. चला सुरुवात काय त्याची. 3 शिरे 6 हात तया माझे दंड. पण तुम्ही कृष्ण करताय दत्त बाबा घालते नाम ना. ऐका. माथा शोभे पिंपळ पान. असं गोल कुंकू लावायच्या पूर्वी मावल्या आणि असं वरच्या बाजूने पुसायच्या. वरच्या बाजूला त्याला कोर काढायचे, त्याला पिंपळ पान म्हणतात. आज माझ्या कान्होबाला माझ्या कृष्णाला सजवत असताना त्याच्या कपाळावर मी पिंपळ पान लावलंय. त्याला म्हणती श्री भगवान. लोक सांगतात बाई माझा मुलगा देव आहे म्हणून. आणि योगी लोकांना त्याचं दर्शन झाल्यावर विश्रांती मिळते. योगी ध्यान विश्रांती. कुणीतरी सांगा गे सांगा. अगं सोन्या चांदीचे काय भाव वाढले. लोक चांगले नाही, त्याच्या अंगावर जर दागिने घातले असतील ना तो उडून घेतील. तू कसं लेकराला एकटं सोडलं. काही दागिने होते का. बाळ खेळे आळूमाळ. ते संगे घेऊन गोपाळ बाळ खेळे आळूमाळ पायी पोल्हारे झळाळ गळा माळ वैजयंती. पायामध्ये पोल्हार घातलेत. पोल्हार पोल्हार म्हणजे पैंजण. घुंगरू घुंगराचे पैंजण. भगवान परमात्मा चालतात ना ते पैंजण वाजायचे. पैंजण वाजायचे. संगी घेऊन गोपाळांच्या सोबत खेळायचा. काय झालं सर्व गाराणे करायला लागले ना म्हणून माझ्या लेकराला 5 दिवसापासून मी घराच्या बाहेर जाऊ दिलं नाही. गवड्या घरी बोभाट उठला माठ तयाचे फोडू नको रे. गवड्या घरी बोभाट उठला माठ तयाचे फोडू नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. गवळ्या घरी बोभाट उठला माठ तयाचे फोडू नको. रागीट तुझा पितानंद मार तयाचा खाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. वारकरी संप्रदायात एक काळ असा होता, सप्ताह असो कीर्तन असो ह्याच कॅसेटी वाजायच्या. तेव्हा कॅसेटी जास्त नव्हत्या. हाय थोडस बंद कर बरं 1 मिनिट. हाय बंद कर 1 मिनिट थोडस. नाही बंद कर थोडस. तुम्हाला आठवण आहे का नाही माहिती नाही, पण आपण आबांच्या घरी प्रॅक्टिस तुम्ही मला शिकवायची. ऐकुनी वेणूचा नाद लागला नामाचा छंद लागला नामाचा छंद
असा माणूस तरी बी म्हणजे समजेल आता. निघाली लगबग पाण्याला निघाली लगबग पाण्याला रिकामा घेऊन या डेरा वाजवी पावा गोविंद ऐकुनी वा धन्यवाद. तुमच्या करता टाळ्या वाजून घ्या एकदा. आता तुमच्या करता एवढा कंजूसपणा तर यांच्या करता कशाला वाजा. आता तेच ना करता तिथल्या कमी तर मी कसाले आशा करू. आहे की नाही. राधे राधे. यशोदा माईला म्हणतात एकुलतं एक लेकरू इतक्या दिवसांनी झालेले कसं सोडलं तू एकटं. चुकलं ना बाई माझं. पूर्वी अशी थट्टा करायची आता नाही कोणी सहन करणार. लेकराला आपल्या घरात झोपवायचे आणि त्याची आई आजी विचारायला का आम्हाला नाही माहीत सांगायचे. तशी थट्टा यशोदा माईची केली. एका जनार्दनी माय बरोबर ना. एका जनार्दनी माय घरोघरा प्रती जाय कृष्णा जाणावे ते काय कोणीतरी सांगा गे सांगा. यशोदामाई रडकुंडीला आली. ती म्हातारी गवळण घरात गेली. भगवान परमात्म्याला उचललं आणि यशोदामाईच्या हातात दिलं. पटापट मुक्के घेतले आणि यशोदामाईया म्हणते माझे अछडे बछडे चकुडे ग राज रुपडे. माझे अछुडे बछुडे छकुडे ग राधे रुपडे पांघरू घाले ते कुचडे. माझे अछुडे बछुडे छकुडे ग राधे रुपडे पांघरू घाले ते कुचडे. हरी माझा गे सावडा हरी माझा पायी पैंजन बाजे खुडा खुडा पायी पैंजन बाजे खुडा खुडा. याने भुलविला गोपी बाळा गे माझे अछुडे बछुडे छकुडे राधे रुपडे पांघरू घाले ते कुचडे. ओ माझे अछुडे बछुडे छकुडे राधे रुपडे पांघरू घाले ते कुचडे. याने भुलविला गोपी बाळा याने भुलविल्या गोपी बाळा. पटकन घरात नेलं. देवाची दृष्ट काढली. खरे मरे जायचो बिन सांगान चालना जास नको जात जाऊ असा जात नको जाऊ बाळा. माझं चित्त लागत होतं का पाहिलं का मी किती घामाघूम झाली आणि आज सकाळी बीपीची गोळी पण घेतली नव्हती. यशोदामाई दमली थकली असं वर्णन येतं. यशोदामाई तब्येतीने स्थूल होत्या. स्थूल होत्या. भगवान परमात्मा पळायचे ना यशोदामाईला दम लागायचा. खूप गोड वर्णन आहे. दम लागायचा. यशोदामाईला दम लागायचा. दमून शेवटी म्हणायची देवा कृष्णा खोडी दे टाकून. कशाला खोड्या करतो. आता भगवान परमात्मा मोठेच झाले होते. मोठे झालेले भगवान काय करतात. कृष्णास्य गोप्यो रुचिरम वीक्ष्य कौमार चापलम. मोठे व्हायला लागले ना कुमार व्हायला लागले ना चपळ झाले. असे चपळ होते कृष्ण म्हणेपर्यंत कृष्ण त्यागलीत.
यशोदामाईने हातात जेवायचं ताट घ्यायचं, बाबा जेव. देवानी जेवायचं नाही, पाणी प्यायचं नाही, अर्ध्या जेवणावरून उठून जायचं. यशोदामाईने त्याची विनंती करायची, जेव ना बाबा. भगवान परमात्मा म्हणतात, तू कोणाला खाऊ घालते? अगं मी पृथ्वीला खाऊ घालतो, विश्वंभर माझं नाव आहे. पृथ्वी जेणे तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. आणि एखाद्या वेळेस जर भगवान परमात्मा सापडलेच तर असे दोघं हात धरायची, पाठीत दणका टाकायची, खाय. त्यासी यशोदा भोजन घाली. कुमार व्हायला लागले भगवान, मोठे व्हायला चपळ झाले, अतिशय चपळ झाले. काय करायचे? शुणत्वा किल तन्मानुरिती होचू. लहानपणाच्या मनोहर खोड्यापासून यशोदेला येऊन त्या गवळणी आणखी सांगतात, बाई यांनी काय केलं माहितीये का? हरी ऐक ऐक बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे. ऐक ऐक बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे. आमुची मुले तुडविली पदे, आमुची मुले तुडविली पदे. आता यासी बांधीना, आता यासी बांधीना. हे बघ, तुझा मुलगा त्याची तब्येत कशी, आमचे लेकर त्यांची तब्येत कशी. हा काय करतो? त्यांना खाली उभं करतो, हा त्यांच्यावर उभा राहतो. आमुची मुले तुडविली पदे. हात नाही पुरायचा ना, मग थर रचायचे, दहीहंडी करायचे ना. पोरं खाली भगवान वर, असे कचाकच पाय द्यायचे. हा डबल हड्डी, ते सिंगल हड्डी. ते ओरडायचे, किंचळायचे. यांनी काय करावं? आधी वरचा मुद्देमाल कसा आहे, काय चव पाहायची म्हणून भरपूर खायचं, मग खालच्यांना द्यायचं. आजही तीच पद्धत आहे, ज्याच्या हातात पडलं त्याने आधी खायचं. हा, वाटत वाटतच येतो ना खाली. आलं तर आलं, नाही तर मग तिकडेच पाटणं पाणी बन. आमुची मुले तडविली पदे तुडविली पदे, आता यासी बांधीन. आता याच्या पुढे जर यांनी असं केलं, याला बांधून ठेवेल मी. यशोदा मैया म्हणते, का ग, ते मुलं तुमचे, हा माझा. लेकरं लेकरं खेळता खेळता एक होतील, तुम्ही माझ्याशी का भांडायला येतात? हे यशोदे, असं गोड नको बोलू. लहान आहे तोपर्यंत आवर, नाही तर हातातला सुटून जाईल. सांजोरीचे काठ ओले ओले दाबलेले बरे असतात. जर ते सांजोरी भरल्यानंतर कोरडी झाली ना, आणि जर तेलात टाकली ना, भरपूर तेल पिऊन जाते. आणि वर नाही घेतली तेलामध्ये, तिथेच. बरोबर आहे की? आयत्या रव्याच्या नसाव्या त्या. असे मस्त गहू धुवायचे, पाणी नितरू द्यायचं, जरासं तेल, थोडस मीठ लावायचं, त्यांना पक्का बांधे ठेवा. कसा ना गहूच ना, बरं बांधून ठेवायचे. रात्र, दीड रात्र, 2 रात्र मुरू द्यायचे. मुरले का सावलीतच वाळवायचे. असे दाताखाली दाबून पाहायचे. असं कटकन आवाज आला का मग चक्कीवरून दळून आणायचे. सांजोऱ्या करायच्या असेल तर रवा जास्त पाडायला सांगायचा, शेवाळ्या करायच्या असतील तर बरोबरीचा सांगायचा. गहू कधी कोडलावी घ्यात ना तर नाका तुटेल. ताम चालणी जयंती ना. घरी आणलं का चहा पित नाही बसायचं, लगे लग गायानं ताम गुशीच असते मग. आदलं भर कधी पीठ राय शेवाईस ना तर मुठभर मीठ लावा ना. लया कालदी पाटला देऊ सुरू करी. राधे राधे. चला,
आवर त्याला, आवर. आवरी 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 आपुला काना नाशयल्या आमोच्या सुना नाशयल्या आमुच्या सुना अवरे अवरे आपुला काना, अवरे अवरे आपुला काना, नाशिये आमोच्या सुना, नाशिये आमोच्या सुना. अजून लाज नाही तुझ्या मना, अजून लाज नाही तुझ्या मना, अजून लाज नाही तुझ्या मना, अजून लाज नाही तुझ्या मना. तुझा तुलाची गोड वाटे काना नाशियल्या आमोच्या सुना नाशयल्या आमोच्या सुना. नाशियेल्या आमुच्या सुना. आवर त्याला लवकर, मोठा झाला ना, ऐकणार नाही तो, तुझं पण ऐकणार नाही. आवरी आवरी आपुला काना नाशिक गेल्या आमुच्या सुना. काय चुकाय नका म्हणा, नाशिक गेल्या नाही, नासी आल्या आमुच्या सुना. अजूनही लाज नाही तुझ्या मना, तुला अजून लाज वाटत नाही, त्याला लहानच समजते तू, तो लहान नाही. काय करतो तो, येतो आमुच्या घरासी, येतो आमुचे घरासी धमकावितो लेकी सुनासी. येतो आमुचे घरासी धमकावितो लेकी सुनासे. कोठे लोणी सांग आमासी. कोठे लोणी सांग आमासी. न सांगता वासरे सोडी बिदिसी. आवरी 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 आपुला कान्हा काना काना नासियेल्या आमुच्या सुना नासियेल्या आमुच्या सुना. येतो आमुच्या घरासी धमकावितो लेकी सुनासी. पोरी पोरी घरात असतात, त्यांना धमक्या देतो. काय म्हणतो, कोठे लोणी सांगा आम्हासी. आणि त्यांनी जर म्हटलं देवा अरे आम्ही पोरी सोरी घरी आहेत, हा आम्हाला काहीच माहित नसतं, आम्ही फक्त काम करतो, सगळा माल म्हातारा म्हातारी जवळ असतो, राहायचा बरं का पहिले. मजुरी सुनेनी करावी हप्ताभर, आणि मजुरी घ्यायला कोण जायचं. होतं आधी तसं, होतं आधी तसं. तेव्हा ऐकून पण घ्यायचे, पर्याय नव्हता ना महाराज. आता पण ऐकायशिवाय पर्याय नाही, पण सासूला आता ऐकावं कोणाला लागेल, सासूला. सांगा कुठे लोणी आहे. त्यांनी म्हटलं देवा आम्हाला माहित नाही रे बाबा. न सांगता वासरे सोडी बिदिसी. इथे श्लोकात सांगितलं, वत्सान मुंचन क्वचित असमये क्रोश संजात हा असा. ऐन वेळी दुपारच्या टायमालाच तो काय करायचा, वासरं सोडून द्यायचा. वासरं सुटले की ते वासरं गोठ्यात जायचे, दूध पिऊन घ्यायचे. आणि संध्याकाळी जेव्हा आम्ही धार काढण्यासाठी दूध काढण्यासाठी जायचो, गाई फडाफड लाता मारायच्या, पाय माझ्या दाढा पडल्या. आवर त्याला आवर. यशोदा मैया म्हणते तुम्ही बोलताना काही विचार तर करत जा, बोलताना विचार तर करत जा. तुझी सून केवढी, माझा मुलगा केवढा, माझं लहानसं लेकरू, तुझी सून 2 लेकराची आई. काही बोलते. असं जर केलं ना, बघा तुम्ही तुमचा विचार करा. आळ घेता माझ्या मुलावर. एक धावत आली, ती म्हणायला लागली हे काहीच नाही यशोदे, सांगत नाही म्हणून बरं आहे, मोठ्याचं लेकरू म्हणून आम्ही किती सहन करावं. माझी सून दारासमोर मंथन करत होती. काय करत होती,
मंथन करत होती. ओसरीमध्ये लहान मोठे माणसं, गावातले मोठे मोठे माणसं आलेले होते. गप्पा चालल्या होत्या. तुझा मुलगा डायरेक्ट घरात घुसला, तिच्या गळ्यात हात घातला आणि तिच्या तोंडाची पप्पी घेतली, चुंबन घेतलं. सांग चांगलंय काय? यशोदे कृष्णासी सांगावे, गोकुळी राहावे का? राहावे का? दुसरी आली दावत, यनग बाई काय केली माता. आली दावत, यनग बाई काय केली माता. मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. हे ग बाई आम्हासी पाहावेना, आमाजी पावेना. यशोदे बाळ तुझा दाना, पोटभर सोसू धिंगाणा. यशोदे बाळ तुझा दाना, पोटभर सोसू धिंगाणा. दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात. माझ्या सुनेचं मुखचुंबन घेतलं. यशोदा माईला आता तर एवढा राग आला, खबरदार असं काही माझ्या मुलाबद्दल बोलाल तर. आता आपल्या घरातला प्रसंग बघा. आपल्या घरात पाहुणे मंडळी बसलेली आहे आणि एक लहान लेकरू 5 वर्षाचं घरात घुसलं आणि आपल्या काम करणाऱ्या सुनेच्या गळ्यात पडलं. याच्यात तुम्हाला विकार दिसेल का वात्सल्य दिसेल? देवाचं वय किती आहे? 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी माझ्या खेळे, का लटिकाची घेता आळगे. पुढच्या लहान भगवान परमात्मा घरात गेले, तुला काही वाटतं का? मग या गवळ्यांनी तक्रार का करायच्या? मधुसूदन सरस्वतींनी भक्ती रसायन सिंधूमध्ये सांगितलं, ह्या ज्यांना भेटायला जायचं ना त्या भक्तीपर गवळणी होत्या, आणि ज्या गाराणे करायच्या ना त्या ज्ञानपर गवळणी होत्या. त्या म्हणायच्या आमचा एवढा अभ्यास करून फायदा काय? हा आम्हाला नाही भेटायला येत, आमच्या सुनांना भेटतो. म्हणून त्या गाराणे करायच्या. अवघ्या मिळवणी गवळणी देती यशोदे गाराणे. कृष्णा खोडी दे टाकून दे बाबा खोडी, खोडी नको करू. भगवान परमात्म्यांच्या खोड्यांमध्ये कमतरता होतच नाही. दिवसेंदिवस वाढत चालल्या. काय करायचे माहिती का? स्तेयम स्वादत्यय दधिपय कल्पितै स्तेय योगै मरकान भोक्षण विभाजती सचे नाति भांडम भिन्नन्ति द्रव्यालोभामे सगृह कुपितो त्यात्युक प्रकोष्यतोकान. दही दुधाच्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली. अशी आठवण पडू द्यायची. आज कुंजगलीत चोरी केली का 2-4 दिवस जाऊ द्यायचे, दुसरीकडे मोर्चा असायचा आणि इकडचे लोक विसरले का तिकडे. असं भगवान परमात्म्याने उपक्रम केला. एक दिवस तर घरातच खोडी केली. अशी खोडी करतात. गावात कोणाचं तरी लग्न होतं, वरात जात होती, नवरदेव नवरी होते, बीद मिरवली जात होती. मिरवणुकीत नवरदेव नवरी मस्त रथात बसले होते, पुढे वाजंत्री वाजत होती, नवरदेव रुबाबात बसला होता. भगवान परमात्मा यशोदामाईच्या मांडीवर जाऊन बसले. मैया हे काय आहे? म्हणे लग्न. म्हणे कोणाचं? म्हणे त्याचं. म्हणे कस काय झालं? म्हणे सगळ्यांचं होतं. म्हणे माझं तुझं पण. मग कधी करशील? आता मुलांच्या प्रश्नाला उत्तर असतात का? असतात उत्तर? काही विचारतात. फोटोचा अल्बम पाहतात, ते सर्व गोद दिसतं. गल्लीतले, घरातले, नातेवाईक, मामा मावश्या सगळे दिसतात. आणि ते म्हणतात याच्यात माझाच फोटो कस काय नाही. बाल लीला आहे ती लेकरांची. भगवान परमात्मा यशोदामाईला म्हणतात कधी करशील माझं लग्न? यशोदामाई यांनी सहज सांगून दिलं, महाराज 4 दिवसांनी तुझं लग्न. असा आनंद झाला. सगळ्या गावात दवंडी 4 दिवसांनी माझं काय. घरोघरी जाऊन सांगितलं माझं लग्न, माझं लग्न, माझं लग्न, माझं लग्न. गवळणी समजल्या, गोपाळ समजले, सर्व समजले. पण देवाला कुठे समजतं?
चौथा दिवस उजाडला. भगवान परमात्मा न सांगता उठले, आंघोळ केली. मैया लग्न. मैया म्हणे कोणाचं? म्हणे माझं. म्हणे केव्हा? तूच सांगितलं होतं ना 4 दिवसांनी तुझं काय आहे? मैयाच्या मागे तेच, मैया लग्न, मैया लग्न, मैया लग्न. मैया म्हणते अरे तू लहान आहे अजून. मग तू कसं काय सांगितलं? तू कसं काय सांगितलं? भगवान परमात्मा यशोदामाईशी भांडतात. राधिका गोरी से बीरज की छोरी से मैया करा दे मेरो ब्याह. राधिका गोरी से बीरज की छोरी से मैया करा दो मेरो सुन ले ओ माँ मेरी राधिका गोरी से बीरज की छोरी से मैया करा दे मेरो ब्याह. राधिका गोरी से ब्रज की छोरी से मैया करा दो मेरो ब्याह. उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है कैसे करा दूं तेरो प्यार. उम्र तेरी छोटी है नजर तेरी खोटी है कैसे करा दो तेरो प्यार. भगवान म्हणतात लग्न करून दे. मैया म्हणते कस काय करून देऊ, तू लहान आहे अजून. भगवान धमकी देतात, ऐक जर माझं लग्न करून दिलं नाही तर विचार करून ठेव काय करेल. ओ जो नहीं ब्याह करावे तेरी गैया नाही चराऊं. जो नहीं ब्याह करावे तेरी गैया नहीं चराओ. आज के बाद मेरी मैया तेरी दहली पर ना आऊं. आज के बाद मेरी मैया तेरी दहली पर ना आओ. आएगा रे मजा अब जीत हार का. राधिका गोरी से बीरज की छोरी से मैया करा दो मेरो ब्याह. कैसे करा दूं तेरो प्यार. मैया करा दे मेरो ब्याह. कैसे करा दूं तेरो प्यार. देवानी म्हणावं करून दे आणि मैया म्हणते कस काय करून दे. देवानी धमकी दिली, जो नहीं ब्याह करावो तेरी गैया नाय चरावो. आज के बाद मेरी मैया तेरी दहली पे ना आवो. तुझ्या दारात पाय नाही ठेवणार. कोण जिंकतं पाहू, तू जिंकते का मी जिंकतो. कोण जिंकतं ते पाहू. एवढंसं तोंड देवाचं झालेलं आहे. यशोदा मैया कामावरती आणि भगवान मागे मागे फिरतात. मम्मी 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 मैया मैया मैया. काय रे हे बघ मी गोडीत सांगतोय आणि पाय ना केव्हाची काम आवरले जातं का काम. तुझं वय झालं आता, तुझ्याने काम होतं का. बोलत जा काम होतं का नाही होत. मग तुला हातभार का लावायला कोणतरी पाहिजे की नाही. तू वयस्क झाली आई आता. मला लग्नाची काही नाही पण तुझे कष्ट मला पाहिले जात नाही ग. राधिका गोरी से बीरज की छोरी से मैया करा दे मेरो ब्याह. राधिका गोरी से ब्रज की छोरी से मैया करा दो मेरो ब्याह. सांगितलं हे बघ अशी लहानशी नवरी आपल्या घरात येईल, तुझ्या कामात तुला हातभार करेल. काम तर लवकर होईलच पण तुझं मनोरंजन बी होत जाईल. घरात तू एकटीच राहते. तो बघा मोबाईल होता. छोटी सी दुल्हनिया जब में डोलेगी छोटे
से दुल्हनिया जब अंगना में डोले ओ तेरे सामने मैया वो घूंघट ना खोलेगी। तेरे सामने मैया घूंघट ना खोलेगी। दाऊ से जा कहो बैठेंगे द्वार पे राधिका गोरी से ओ बिरज की छोरी से मैया करा दो मेरो प्यार। हे बघ बलराम दादांना आधीच सांगून ठेव, ते जेठ आहेत जेठ, आणि जेठानी सासऱ्यानी त्याच्या मर्यादेत राहावं. घरामध्ये गडबड करायची नाही, फिरायचं नाही, बाहेर जाऊन बसायचं चावडीवर. छोटी सी दुल्हनिया जब अंगना में डोलेगी. काम करता करता पदर आवरत जाईल का काम करत जाईल. ती बी नवीन नवीन असा राहत होतो, मग असा होतो, मग असा होतो, मग असा होतो. ती काम करेल का पदर आवरेल. सांग बलराम दादाला बाहेर जाऊन बसायचं. दाऊ से जा कहो बैठेंगे द्वार पे राधिका गोरी से बिरज की छोरी से मैया करा दो मेरो प्यार। कैसे करा दू तेरू प्यार। मैया करा दो मेरो मैया करा मेरो प्यार. आई ऐक ना, थोडसा आराम करत जाय ना. कशी होऊन चालली तू. तुझे गुडघे दुखतात, गोळ्या खाते तेवढाच आराम पडतो. जर कथेमध्ये आपण गुडघ्यांचं काही बी औषध दिलं ना, राखण्या पुढ्या बी बांधतात ना, गैरे ऐकवतील. काय ते गुडघे दुखतात. प्रत्येक जण काय सांगतो, गुडघे. मैया थोडा आराम करत जा. ती घरात आली का तुला काम करायचं काम नाही. असं मस्त बाजोट बनवू, चौकी बनवू चंदनाची, आणि त्याच्यावर तू बसायचं. अनुरबाबात सांगायचं पाणी लावा. कती फिरी री तू या एका थोचाले. आता असं रुबाब कर्जोत नको, सुख नुरान वाशिंत नाही तर मार बरोबर आळंदी पंढरपूर ज्ञानबा तुकाराम. काय लाई दिदी दोन्ही असं कथो बी काना उकार लावून पडतो. ऐका चंदन की चौकी पर मैया तुझको बिठाऊं। चंदन की चौकी पर मैया तुझको बिठाऊं। अपने राधा से मैं चरण तेरे दबवाऊं। अपनी राधा से मैं चरण तेरे दबवाऊं। भोजन में बनवाऊंगा 56 प्रकार के राधिका गोरी से बिरज की छोरी से मैया करा दो मेरो प्यार। चंदनाची चौकी करेल, त्याच्यावर तुला बसवेल, तुला तुझे पाय दाबायला लावेल. पण काय करून दे. यशोदा मैयाने सांगितलं का रे, लोक आता तपास करतात. पहिले लोक भाऊबंदकीत विचारायचे, नातेवाईकात विचारायचे, गावात विचारायचे. आता लोक टपरीवर विचारतात किती बिल राहतं पुड्यांचं. हॉटेलवर विचारतात, मित्रांना विचारतात, कुठे कुठे असतात महाशय. लोक चांगले आहेत का देवा. तू चोऱ्या करतो, दही दुधासाठी चोरी करतो. काय उणे म्हणून करीतोसी चोरी. काय कमी आपल्या घरी. 9 लाख गाय नंद बाबा की नित नव माखन होय. अरे माखन की चोरी छोड़ सावरे मैं समझाओ तो. माखन की चोरी छोड़ सावरे मैं समझाऊं तो. मैं समझाऊं
अरे माखन की चोरी छोड सावरे मैं समजावो तोय. ब्रजमंडलातले प्रसिद्ध भजन आहेत. या तिकडच्या पारंपरिक चाली आहेत. तिकडच्या पारंपरिक चाली आहेत. कस काय सांगतो तू? अरे बाबा, अरे माखन की चोरी छोड़ सावरे मैं समझाऊं तो है. सोड ना बाबा. भगवान परमात्मा म्हणतात ते शक्य नाही आहे. या एरंडोलहून आमचे निळे साहेब, त्यांचे चिरंजीव प्रशांत दादा आणि निळे मावशी इथे कथेसाठी उपस्थित झालेले आहेत. कृष्ण गोविंद गोविंद गोपाला, कृष्ण गोविंद गोविंद गोपाला, कृष्ण गोविंद गोविंद गोपाला, कृष्ण गोविंद गोविंद गोपाला. भज मुरली मनोहर नंदलाला, भज मुरली मनोहर नंदलाला, भज मुरली मनोहर नंदलाला, भज मुरली मनोहर नंदलाला. कृष्ण गोविंद गोविंद गोपाला, कृष्ण गोविंद गोविंद गोपाला, कृष्ण गोविंद गोविंद गोपाला, गोविंद गोविंद गोपाल. ओ भज मुरली मनोहर नंदलाला, भज मुरली मनोहर नंदलाला, भज मुरली मनोहर नंदलाला. मुरली मनोहर नंदलाला. कृष्ण गोविंद गोविंद गोपाला, कृष्ण गोविंद गोविंद गोपाला. श्रीमद भागवत महापुराण की जय. बल वृंदावन बिहारी लाल की जय जय श्री राधे. यशोदामाईचा आणि देवाचा जसं आपल्या लेकराचा आणि आपला संवाद असतो असं रोज चालायचं. काही ना काही काही ना काही काही ना काही काही ना काही देवाच्या रोज खोड्या. नंद बाबांजवळ तक्रार केली. भगवान परमात्म्याला गायी चारायला पाठवलं. लहान लहान गायी पहिल्या दिवशी दिल्या. वासरं पाठवले. मोठ्या मोठ्या गायी कशा पाठवायच्या? लहान लहान वासरांना घेऊन भगवान परमात्मा यशोदामाईने सांगितलं, लाला जास्त लांब जायचं नाही, जवळच यमुनेच्या काठावरच आणि गायी चारायच्या. गायी चारायला भगवान परमात्मा निघाले. लहान स्वरूप, छोटीशी घोंगडी खांद्यावर, गायी चारायची काठी हातात, काळी घोंगडी हातामध्ये काठी. चारितो गोधने यमुना तटीत. यमुनेच्या काठावर भगवान परमात्मा ते वासरं चारायला गेले. ब्रजमंडलात एक सुंदर भजन प्रसिद्ध आहे. देवही लहान, वासरही लहान. छोटी छोटी गैया छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सुमेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी 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 गैया, छोटे छोटे ग्वाल. छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटो सो मेरो मदन गोपाल. राधे. आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल. आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल. ओ बीच में मेरो मदन गोपाल. बीच में मेरो मदन गोपाल. छोटी
छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल अरे छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल घास खावे गैया दूध पिवे ग्वाल. आणि भगवान काय खातात? काय खातात भगवान? माखन मिश्री खावे मेरो. माखन आणि मिश्री नाही बरं, मिश्री म्हणजे खडी साखर. खडी साखर, खडी साखर. तो हात नको जोडत जाऊ. खडी साखर आणि लोण्याचा एकत्रित गोळा भगवान खातात. भरपूर खेळ खेळला गेला, भरपूर खेळ खेळला गेला, पण गावात कशी आज शांतता, कुणाचाच कुठे आवाज नाही. तर लेगो 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 लेगो, खागो 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 खागो, घेऊन गेला, खाऊन गेला, पळून गेला, फोडलं तोडलं, असा आवाजच नाही आज गल्लीमध्ये. आपल्या घरात लहान लहान लेकरं असतात, जोपर्यंत घरी असतात ना असं वाटतं 2-4 दिवस यांनी कुठेतरी जावं, नाही तर आपण जावं. आणि ते मुलं मामाच्या घरी दिवाळीला गेले का घर खायला उठतं का नाही? करमतं का घरामध्ये? तोंड बंद, हाताची बोडी, हाताची घडी तोंडावर, तोंड बनून जातात आपले. करमतं घरामध्ये? नाही करमत, नाही करमत. गावात भगवान नाही, गोपाळ नाही, कोणीच नाही, आवाजच नाही. यशोदा मैयालाही करमत नव्हतं, पण आपल्या बाळाला पहिल्यांदाच आपण गाई चारायला पाठवलं. व्यवस्थित चारत असेल ना म्हणून आटारीवर गच्चीवर यशोदामाई गेल्या, कपाळाला हात लावून पाहायला लागल्या. तो भगवान परमात्मा एका गवळणीचं लुगड्याच्या मिऱ्या ओढत होते. राम 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 खरं सांगत होते लोक. मीच वेडी, मी त्यांच्यावर भरोसा ठेवत नव्हती. काय आगाऊपणा, लोक काय म्हणतील. म्हातारीने हातात काठी घेतली, यमुनेच्या वाळवंटात आली. देव गावात नाही म्हणून गवळणींना करमत नव्हतं. पाण्याचं निमित्त केलं, पाण्याला गेला यमुनेच्या वाळवंटात. भगवान परमात्मा चेंडू चेंडू खेळत होते. गोपाळांना भगवान परमात्म्याने सांगितलं, त्या कितीही गोड बोलल्या तर त्यांच्याकडे पाहायचं. त्यांच्याच आनंदात गवळणी ईर्ष्या करतात गोपाळांची. अरे यांच्यासोबत भगवान आहे आणि आपण घराणं केलं म्हणून हा गावातला जंगलात आला. त्यांच्यात राधाराणी पण होत्या. किती सुंदर गवळण आहे. गोधने 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 चारावया जातो शारंग पाणी. गोधने चारावया जातो शारंग पाणी. गोधने 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 चारावया जातो शारंग पाणी. गोधने चारावया जातो शारंग पाणी. मार्गी भेटली राधिका गवळणी. मार्गी भेटली राधिका गवळणी. कृष्णदान मागे निर्यासडोनी. कृष्णदान मागे निर्यासडोनी. गवती देखली यशोदा जननी. ओ गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी. गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी. गोधने चारावया जातो शारंग पाणी. मार्गी भेटली राधिका गवळणी.
कृष्ण दान मागे निर्या सोडून यशोदा मैयाला पाहिल्याबरोबर देवाला उमजत नव्हतं काय करावं. कृष्णा, अरे लाज वाटते का? गावातल्या महिला सांगायच्या ना, मला खोटं वाटायचं. आणि तू का मिऱ्या ओढल्या त्या राधिकेच्या? आता ज्याला चराचर जगत करायला वेळ लागत नाही त्याने नाटक सुरू केलं. म्हणे आमचा खेळायचा चेंडू हिने तिच्या मिऱ्यांमध्ये लपवलेला आहे. राधा राणीने तोंडाला हात लावला. चेंडू? अरे चेंडू कथा, मी कथा, तू कथा, काही संबंध? गोपाळानं, का रे आपला चेंडू कोणाकडे? म्हणे तिच्याकडे. उंदराला काय? उंदराला मांजराची साक्ष. सगळे सारखेच. सगळे म्हणतात हो चेंडू आहे, चेंडू आहे, चेंडू आहे. काय म्हणतात राधादेवी ऐका ना. राधिका म्हणे यशोदे परियेसी, राधिका म्हणे यशोदे परियेसी, चेंडू नाही नाही हो मज पाशी, चेंडू नाही नाही हो मज पाशी, परी हा लटकाला बाळ ऋषिकेशी, परी हा लटकाला बाळ ऋषिकेशी, निरी आसडिता चेंडू पडे धरणसी, ओ गोधने चारावया जातो चारंग पाणी, गोधने चारावया जातो चारंग पाणी. राधिका म्हणे यशोदे परियेसी, राधिका म्हणे यशोदे परियेसी मैया, राधिका म्हणे यशोदे परियेसी, चेंडू नाही ओ मज पाशी. माझ्याजवळ नाही चेंडू. देव म्हणे खरं बोलतो का? आई शपथ तिच्याकडे चेंडू आहे. पोरं कसं करतात? मायन शपथ बोल. आई शपथ हिच्याकडे चेंडू आहे. निरी आसडिता चेंडू पडे धरणीसी. असा झटका दिला, चेंडू पडला. थंड्यागार गवळणी. कृष्ण म्हणे घ्याल का माझं नाव? आता यशोदाबाईंनी सांगितलं, तुम्ही लपवून याचा भवरा, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 ग. माझं बाळ सगुण गुणाचं आहे, गोजीरवाण आहे, लहान आहे. तुमच्या नादाला लागली आणि त्याला मी जंगलात पाठवलं. तुम्हाला काही वाटतं? काही वाटतं का तुम्हाला? गवळणींची मान खाली, यशोदा मैयाचं तोंड चालू. तुम्ही लपवून याची गोटी, लागता गयाचे पाठी, ही एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी. काय काय बोलली काय नाही बोलली. सावळा गे चिमणा माझा, गवळीयात शोभे राजा, तुम्ही एवढ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी. काय नामदेवरायाने अभ्यास केला काय माहिती. एक शिवी परत नाही आली ना. आळ घेता या गोपाळा. आणि त्याच्या आधी सांगत जा ना. नाही त्याच्यातच येते. तुम्ही लपवून, तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळ. लहान लहान पोरं त्यांचे नाव घेता, लाज नाही वाटत? गाल पाहिले का कसे आले तुमचे वर? लोणी तुम्ही खाता, माझ्या पोरांचं नाव सांगता? खबरदार, माझ्या पोरांचं नाव घेतलं तर. तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळा, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. जे शिव्या दिल्या मैयानी महाराज, या फक्त मैयाच्या आणि कानाच्याच लीला झाल्या. अजून नंद बाबाच्या आणि कानाच्या लीला राहिल्या आहेत, बलराम दादा आणि कानाच्या लीला राहिल्या आहेत, रोहिणी देवी सोबत लीला राहिल्या आहेत, गायींसोबत राहिल्या आहेत, गोपाळांच्या सोबत राहिल्या आहेत, गवळणींच्या सोबत राहिलेल्या आहेत. संपेल का आपलं भागवत? ओ काका परंदी कालो सामार गावनं.
भगवान परमात्मा गायी चारायला जातात. गायी चारत असताना भगवान परमात्म्याने लहानपणातच काग बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडवली. एकच सांगतो, भगवान नंदरायाच्या घरी जन्माला आले सर्वांना सुख देण्यासाठी. नामदेवराय सांगतात, सर्वा होय सुख तरतील लोक, नामा म्हणे सुख सांगत असे. नामा म्हणे सुख, सर्वांना सुख. आता एकाच वस्तूने सर्वांना सुख होतं का? आपल्या घरातलं सर्वसाधारण उदाहरण घेऊ. आपण जर एखादी भाजी केली, ती भाजी जर वडिलांना आवडत असेल तर मुलांना आवडते का? नाही आवडत. बरं, मुलाला वडिलांना आवडले तर कधी कधी तुम्हाला आवडत नाही, आहे की नाही? एकच गोष्ट सगळ्यांच्या आवडीची कशी होऊ शकते? भगवान परमात्मा सगळ्यांची आवड एकटे कसे पुरवायचे? तर सर्वांना आनंद देण्यासाठी देवाकडे एकच गोष्ट होती. हे बघा, विविधतेने आनंद कसा दिला? पपौ यस्य स्तनम हरी, यशोदा माईचं स्तनपान करून यशोदा मैयाला मैया मैया म्हणून आनंद दिला. नंद बाबांना बाबा बाबा, वडील वडील, पप्पा पप्पा म्हणून आनंद दिला. बलराम दादांना भाऊ म्हणून आनंद दिला. रोहिणी माता गायींना गोचारण लीला करून आनंद दिला. गवळणींना महारास करून आनंद दिला. बरोबर? गोवर्धन पर्वताला करंगळीवर धारण केला, आनंद दिला. सर्वांना आनंद दिला. पण सर्वांना एकाच वेळेत जर आनंद द्यायचा असेल तर भगवान कोणत्या पद्धतीने देत होते? त्यासाठी देवाजवळ एकच साधन होतं. एकच साधन होतं. जे साधन भगवान परमात्म्याने वापरलं की सगळ्यांनाच आनंद व्हायचा. वृंदावनी वेणुकवणाचा मायवाजे हो, वृंदावनी वेणुकवणाचा मायवाजे, वृंदावनी वेणुकवणाचा मायवाजे, उडा उडा वृंदावने वेणुकवनाचा मायवाजे, वृंदावनी वेणुकवणाचा मायवाजे हो, वृंदावनी वेणुकवणाचा मायवाजे, वृंदावने वेणुकवनाचा मायवाजे, वृंदावने वेणुकवनाचा मायवाजे,
बोल मुरलीधर भगवान की जय, बोल बंसी बजाने वाले की जय, रास रचाने वाले की जय। ऐका, देवावर अनेक प्रकारे संकट येतात, देवावर अनेक प्रकारे संकट येतात, राक्षस येतात, त्रास द्यायला येतात. गोकुळातल्या लोकांनी ठरवलं, नंद राजाचे बंधू होते, त्यांचं नाव होतं उपनंद. उपनंदांनी सल्ला दिला. काय म्हणतात उपनंद ऐका, आपल्याला गोकुळात राहून चालणार नाही, कारण सगळ्यांना माहीत पडलंय की कृष्ण गोकुळात राहतात. म्हणून आपल्याला गोकुळ सोडायचं आणि आता वृंदावनात जायचंय. कुठे जायचं? वृंदावनात जायचंय. उपनंद म्हणतात, वनम वृंदावनम नाम पशव्यम नवकाननम गोप गोपी गवां सेव्यम पुण्याद्री तृणविरूढम. हे बघा, त्यांनी सल्ला दिला. इथून जवळच एक वन आहे, त्या वनाचं नाव आहे वृंदावन. कोणतं वन? बोला ना, कोणतं वन? वृंदावन. अजून काही काही बोलले नाही बरं का, ते फक्त माझे मन समजत का. ते लहान लेकरून आणला होता, कसं चॉकलेट दिलं का रे. वृंदावन, वृंदावन प्यारो वृंदावन, वृंदावन प्यारो वृंदावन, वृंदावन प्यारो वृंदावन, हो वृंदावन प्यारो वृंदावन, वृंदावन प्यारो वृंदावन, वृंदावन प्यारो वृंदावन. श्यामा हृदय कमल सो प्रगट्यो, 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 श्याम हृदय को भाए. वृंदावन प्यारो वृंदावन, ओ वृंदावन प्यारो वृंदावन, वृंदावन प्यारो व्याकुल है हरिवंश पुकारो, राधा राधा नाम. व्याकुल है हरिवंश पुकारो, राधा राधा नाम, व्याकुल है हरिवंश पुकारो, राधा राधा नाम. व्याकुल है हरिवंश पुकारो, राधा राधा नाम. सघन कुंज यमुना तट आयो, सदन कुंज यमुना तट आयो, सघन कुंज यमुना तट आयो. सदन कुंज यमुना तट आयो. राधा वल्लभ लाल वृंदावन प्यारो वृंदावन, ओ वृंदावन प्यारो वृंदावन, वृंदावन प्यारो वृंदावन, ओ वृंदावन प्यारो वृंदावन, प्यारो वृंदावन, प्यारो वृंदावन. 4 वाजले. हे बघा, फक्त टाळी वाजून म्हणायचं. टाळी कशी वाजवायची? शेंगा पकडल्यासारखी मागे पुढे नाही, एकच टाळी. हा? आता ही मंडळी कोणीच वाजवणार नाही, फक्त चेतन महाराज आपल्याला मदत करतील बरं का. म्हणू लागाल, मी एवढं तिकीट तुमच्या भरोशावर फॉर्म भरतोय, बरं पाडू नका मला बरं का. आबा
वृंदावन प्यारो वृंदावन, वृंदावन प्यारो वृंदावन। श्यामा हृदय कमल सो प्रगट्यो, हृदय कमल सो प्रगट्यो, श्याम हृदय को भाए, श्याम हृदय को भाए। वृंदावन प्यारो वृंदावन, व्याकुल हो हरिवंश पुकारो, राधा राधा नाम। व्याकुल हो वंश पुकारो, राधा राधा नाम। सघन कुंज यमुना तट आयो, सघन कुंज यमुना तट आयो। श्री राधा वल्लभ लाल, वृंदावन प्यारो वृंदावन, वृंदावन प्यारो वृंदावन, वृंदावन प्यारो वृंदावन, वृंदावन प्यारो वृंदावन। बल वृंदावन बिहारी लाल की, गाने वाले की, बजाने वाले की, बोलने वाले की, ना बोलने वाले की, टुकुर टुकुर देखने वाले की। काय आनंद आहे महाराज भक्तीमध्ये. आणि एवढ्या आनंदात ज्याला टाळी वाजवत नाही, वाजवू म्हणत नाही, त्याचा जीव आपण बी समजिलो काहीतरी होई बो. वृंदा वा वा, वृंदा वा वा. सांगितलं वृंदावनात आपल्याला जायचंय. का जावं? आपल्याकडे गायी भरपूर आहेत आणि तिथे पुण्याद्री गिरिराज गोवर्धन उपस्थित आहेत. त्या ब्रजमंडलात गोवर्धन उपस्थित आहेत आणि त्या गोवर्धनांच्यामुळे आपल्या गायींचं भरण पोषण व्यवस्थित होईल. म्हणून आपण सर्वांनी वृंदावनात जायचंय. आनंदात दिवस जात आहेत. भगवान परमात्मा गायी चारून घरी आले. पाहतात तर घरात मीटिंग बसलेली होती. सर्व गावातले ज्येष्ठ लोक आलेले होते आणि त्यांचं मनोगत देवाने ऐकलं की आपल्याला इंद्रयाग करायचा आहे. काय करायचं आहे? इंद्रयाग करायचा आहे. भगवान परमात्म्याने मध्येच गोष्ट खोडीत म्हटलं, इंद्रयाग करून काय फायदा? आपल्या गायींचं भरण पोषण गिरिराज गोवर्धनांच्या जीवावर होतं. पुण्याद्री तृणविरोधीनं, तिथे गवत मुबलक आहे, पाणी मुबलक आहे, यमुना मैया पाणी पाजायला आहे. आणि कशाला इंद्राची पूजा करायची? इंद्राने पाऊस पाडावे हे त्याचं कर्तव्य आहे. आणि पाऊस पाडण्यासाठी जर इंद्र यज्ञाची वाट पाहत असेल तर त्याला लाच म्हणतात. मी इंद्राकडे दिलेलं आहे डिपार्टमेंट, त्यांनी पाऊस पाडावा. सर्वांना देवाची गोष्ट आवडली. गिरिराजजींची पूजा करायचं ठरवलं. संपूर्ण ब्रजमंडल 84 कोस मधले गावं बैलगाडी सजवून, धमन्या सजवून आणि सुंदर अशा बैल सजवून, गायी सजवून सर्वच्या सर्व गिरिराज गोवर्धनाजवळ आलेले आहेत. किती मोठे आहेत गोवर्धन भगवान. 7 कोस की तेरी परिक्रमा, 7 कोस 21 किलोमीटरची परिक्रमा आता आहे. आणि गिरिराज गोवर्धनांना शाप आहे मायबाप. ते रोज थोडे 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 कमी होत आहेत, कमी होत आहेत. आता कोणाचा शाप आहे, काय शाप आहे? आता तुम्हाला यंदा जर सगळं सांगून दिलं, नाही बोलवायलाच पाहिजे असं काही आपला आग्रह, फक्त प्रेम असू द्या. रोज थोडे थोडे कमी होत आहेत. आता त्यांची परिक्रमा 21 किलोमीटरची आहे. 7 कोसाचा मोठा देव गिरिराज गोवर्धन. सर्व गायी गोप गोपाळ जमलेले आहेत. भगवान परमात्म्याने सांगितलं आपल्याला देवाचं स्नान घालायचंय. पेंड्याने देवाला सांगितलं, देवा तुझा देव एवढा आहे का? एवढा
एवढा मोठा देव 7 कोसाचा, त्याला कोणत्या पाण्याने कशी आंघोळ घालायची? यमुना मैया इथून लांब आहे. कोण आणेल पाणी? भगवान परमात्म्याने मनात गंगेचं स्मरण केलं आणि तिथे गंगेला उत्पन्न केलं. पहिलं मुखारविंद गिरिराजजींचं त्या स्थानाचं नाव आहे परिक्रमाच्या पडावामध्ये मानसी गंगा. मानसी गंगा, मानसी गंगेला उत्पन्न केलं. गिरिराजजींचा अभिषेक झाला, तिलक लावलं, चंदन लावलं, फुलं वाहिले. देवाने सांगितलं सर्वांना नैवेद्याला पाणी फिरवा. भगवान परमात्म्याने घोषणा केली, आजपर्यंत तुम्ही इंद्राचा याग केला, इंद्राने तुम्हाला दर्शन दिलं का? तुमच्या हातचा नैवेद्य खाल्ला? म्हणे नाही. म्हणे आज भगवान हा नैवेद्य ग्रहण करणार आहेत. ताटबिगे जायचे, तिकडेच जायचे, वापस काही जायचं नाही. गोपाळ म्हणे आपल्याला काही राहील का नाही? तेवढ्यात एका सखाचं लक्ष गेलं, देवा तुझा चेहरा त्याचा चेहरा मला कसा सारखाच दिसतो म्हणे. तुझीच तर काही लिहिला नाही, तूच तर खात नाही सगळं. हे गपचूप बस, हात जोड. इकडे इंद्र वाट पाहतो, आता यज्ञ होईल तेव्हा यज्ञ होईल. आहुती कशा पडत नाही. दूतांना पाठवलं. यज्ञ नाही झाला पण पूजन झालं. कोणाचं? गोवर्धनाचं. निरोप सांगितला. इंद्राला राग आला. इंद्राने प्रलय काळाच्या वेळेस जे जळ वर्षाव करतात ना, त्या जळांना आज्ञा दिली. त्या मेघांचं नाव आहे सावर्तक मेघ. कोणते मेघ? सावर्तक मेघ. शिळाची या धारे वरुषला मेघ. तातडीने आज्ञा, मेघा करी राव, गोकुळीचा ठाव उरोने दे. धो 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 पाऊस पडायला लागला. सर्वजण घाबरले, विजा चमकायला लागल्या, बाया बेशुद्ध व्हायला लागल्या, पाखरं जीव घेऊन पळायला लागले. सर्वांनी कृष्णाला म्हटलं, बघ इंद्र आपल्यावर कोपलेला आहे. म्हणे आपण पूजन कोणाचं केलं? म्हणे गोवर्धनाचं. म्हणे आपलं रक्षण कोण करेल? सर्वांनी भजन करा, तो निश्चित रक्षण करेल. गिरिराज धरण में तेरी शरण, धरण में तेरी शरण, गिरिराज धरण हम तेरी शरण, गिरिराज धरण हम तेरी शरण. विनंती मान्य केली गिरिराजजींनी. भगवान परमात्म्याने बलराम दादांकडे पाहिलं. बलराम दादांनी आपल्या हातातला नागर गोवर्धनाच्या तलेटीला तळाला लावला. जशी लहान मुलांनी इत्युक्ते वाहस्तेन, लहान मुलांनी पावसाळ्यात उगणारी कावळ्याची छत्री जशी सहज उपटून घ्यावी, तसे भगवान परमात्मा सहज गिरिराजजींना आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर धारण करतात. बोल गिरिराज धारण की जय, गिरिराज महाराज की जय. 7 दिवस. किती दिवस? आता 7 दिवस. आपला सप्ताह किती दिवस आहे? 8व्या दिवशी. पण सकाळचे अन्नदाते, संध्याकाळचे अन्नदाते, चहा भजीवाले दाते, नाश्त्यावाले तुम्ही राहतात नाही महाराज. म्हणे पुण्य आपण पडा ना. पुण्य हा आहे ना. ते म्हणे माझं पुण्य अपूर्ण पडतंय. अपूर्ण काही नाही पडत, पुरं जे. चला, राधे राधे. 7 दिवस काय खाल्लं त्यांनी? खायचं काही पदार्थ होते का काका? खायचे काही पदार्थ होते? काहीच नाही. कुरकुरा नाही, बिस्किट नाही, जोगे पाकेट, तुकाराम भाऊन टपरी बी होती नाही, दुकान बी होतं नाही, लहान मोठे दुकानही नव्हते. काय खाल्लं असेल? काय खाल्लं असेल? तुकोबरायांनी याचं उत्तर दिलं, कृष्णाची या सुखे भूक नाही तहान. देवानी आपलं इतकं गोड स्वरूप केलं, इतकं गोड स्वरूप केलं, त्या स्वरूपाकडे बघत बघतच कोणाला भूक लागली नाही, कोणाला तहानही लागली नाही. किती दिवस? प्रलया काळाच्या मेघांचं पाणी संपलं. इंद्राला जाऊन निरोप सांगितला, महाराज काम झालं, खडा सुद्धा शिल्लक नाही. जसा पाऊस उघडला, देवानी माया आवरली, सर्वजण बाहेर यायला लागले. प्रभूंनी गिरिराजजींना खाली ठेवलं. बाहेर आले. इंद्र येऊन पाहतो तो खाली जसंच्या तसंच आहे. भगवान परमात्म्याची क्षमा मागितली. इंद्र मान दमन स्थल. आपण गिरिराजची परिक्रमा करतो ना, तर जतीपुरा मुखारविंदाच्या पहिले लागतो. आपण तलहटीकडून जर गेलो ना, पायथ्याकडून गेलो ना, अगदी जवळून पाहता येतं. इंद्रमान दमन मंदिर आहे तिथे. ऐरावताच्या पायाचे टसे.
भगवान परमात्म्याने इंद्रावर कृपा केली, इंद्रावर कृपा केली, सर्वांचं रक्षण झालं. तीच गोवर्धन पूजा आज आपल्याला इथे करायची आहे. कुणीतरी एका जोडीने उठावं, गिरिराजजींचं सुंदर पूजन करावं. आम्ही तोपर्यंत तुम्हाला मानसी परिक्रमा गिरिराजजींची करून घालू आपल्याकडून. हं? मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर, नहीं माने मेरो मनवा. मैं तो गोवर्धन को जाऊं मेरो वीर, नाही माने मेरो मनवा. इको जाऊं मेरो वीर, नाही माने मेरो मनवा. नहीं माने मेरो मनवा, नहीं माने मेरो मनवा, नाही माने मेरो मनवा, नाही माने मेरो मनवा. मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर, नहीं माने मेरो मनवा. मैं तो गोवर्धन को जाऊं मेरो वीर, नाही माने मनवा. चला चला पटकन चला. राधे. सात कोस की दे बोला, बोला. परिक्रमा. सात कोस के परिक्रमा, सात कोस की दे परिक्रमा. सात कोस की परिक्रमा. मैं तो मानसी गंगा नाऊ मेरो वीर, नहीं माने मेरो मनवा. मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर, नहीं माने मेरे मनवा. ओ सात नैवेद्याला पाणी शेर फिरवा. की करू कढ़ाई. सात शेर की करू कढ़ाई, सात शेर की करू कढ़ाई. सात शेर की करू कढ़ाई. मैं तो पंडित सात जमाऊ मेरो वीर, नाही माने मेरो मनवा. मैं तो गोवर्धन को जाओ मेरे वीर, नहीं माने मेरो मनवा. ओ एक आना की पाव जलेबी. एक आना की पाव जलेबी, ओ एक आना की पाव जलेबी, एक आना की पाव जलेबी. मैं तो बैठ सड़क पे खाऊं मेरे वीर, नहीं माने मेरो मनवा. मैं तो गोवर्धन को जाऊं मेरो वीर, नहीं माने मेरो मनवा. चंपा जाए चमेली जाए, चंपा जाए चमेली चंपा जाए चमेली जाए, ओ चंपा जाए चमेली जाए. मैं कैसे रह जाऊं मेरे वीर, नहीं माने मेरो मनवा. मैं तो गोवर्धन को जाऊं मेरो वीर, नहीं माने मेरो मनवा. नहीं माने मेरो मनवा. नहीं माने मेरो मनवा. नहीं माने मेरो मनवा. नहीं माने मेरे मनवा. बोल गिरिराज महाराज की जय. गोवर्धननाथ की जय. आणलेल्या सर्व नैवेद्याला पाणी फिरवलं का?
तुळशीचं पान ठेवलं का? नैवेद्य कोणाकडे असतील तर तेच आणून ते द्या काय लवकर ठेव. समोर भरपूर आहेत ना, ते उघडून ठेव बेटा. ते तुळशीचे पानं टाका तिथं. आणि आता आरतीसाठी सर्वांनी उभं राहून जायचंय. हा एकत्र करायचं, सर्व एकत्र करायचे ते. आरती के लिए श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज. श्री गोवर्धन महाराज महाराज राजे. श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रयो. श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रहो. हरी हे गिरिधर तेरी आरती गाऊं. हे गिरधर तेरे आरती गाओ. आरती घ्या. बाके बिहारी तेरी आरती गाऊं. ओ बाके बिहारी तेरी आरती गाओ. आरती गाऊं प्यारे तुमको रिझाऊं. आरती गाओ प्यारे तुम्हारे जाओ. हे गिरिधर तेरी आरती गाओ. हे गिरधर तेरी आरती गाओ. मोर मुकुट तेरे माथे पे सोहे. और मुकुट प्यारे माथे पे शोहे. प्यारी वंशी मन मेरो मोहे. प्यारी बंसी मन मेरो मोहे. देख छवि में बलि बलि जाऊं. ओ देख छवि मैं बलि बलि जाऊं. हे गिरिधर तेरी आरती गाओ. हे गिरधर तेरी आरती गाओ. चरणों से निकले गंगा प्यारी. चरणों से निकली गंगा प्यारी. जिसने सारी दुनिया तारी. जिसने सारी दुनिया तारी. उन चरणों के दर्शन पाओ. हे गिरिधर धर तेरी आरती गाओ. बाके बिहारी तेरी आरती गाओ. दास अनाथ के नाथ आप हो. दास अनाथ के नाथ आप हो. सुख दुख जीवन साथ आप हो. सुख जीवन प्यारे साथ हो. उन चरणों को मैं शीश नमाऊं. उन चरणों को शीश नमाओ. हे बाके बिहारी तेरी आरती गाओ. हे गिरिधर तेरी आरती गाओ. श्री हरिदास के प्यारे तुम हो. श्री हरिदास के प्यारे तुम हो. मेरे मोहन जीवन धन हो. मेरे
भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला, नवजोत जगाने वाला। श्री राधे राधे श्री राधे श्री राधे श्री राधे। ओ हरि नाम यही हरि धाम यही, हरि नाम यही हरि नाम यही, जग के मंगल की आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। राधे राधा माधव हे गोविंद। ये शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला। श्री राधे राधे श्री राधे श्री राधे हे सुख करणी यह दुख हरणी, दुख करणी दुख हरणी। श्री मधुसूदन की आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। राधे ताली ताली। हे श्यामा यह मधुर बोल मधुपंथ खोल, सन्मार्ग बताने वाला, बिगड़ी को बनाने वाला। श्री राधे राधे श्री राधे श्री राधे श्री राम यही घनश्याम यही, राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही। प्रभु महिमा की है आरती, पापियों को